नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो आहे शिफ्ट वाईज हायेस्ट स्कोर. खरं तर 2 दिवसापूर्वी मी काय केलं होतं, एक फीडबॅक फॉर्म रिलीज केला होता आणि विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की जे स्कोर तुम्ही कॅल्क्युलेट केले आहेत ते त्या फीडबॅक फॉर्ममध्ये बना, जेणेकरून मी काय करेल तर प्रत्येक शिफ्ट वाईज टॉपर्स किती आहेत त्या शिफ्टमध्ये सॅच्युरेशन पॉईंट किती आहे, म्हणजे किती पर्सेंटाईलला किती मार्क्सवरती किती पर्सेंटाईल येऊ शकतं, त्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्याचा स्कोर किती रेंजमध्ये लाय करतोय, या सगळ्या गोष्टींचं एक ॲनालिसिस मला तुमच्यासोबत ठेवायचं होतं. जवळजवळ 840 विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरला होता. जेवढे रिस्पॉन्सेस माझ्याकडे आले ते ॲनालिसिस करून तुमच्या शिफ्टचे टॉपर्स प्लस या टॉपर्सच्या अंदाजावरून कालच मी जो व्हिडिओ बनवला होता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल, त्या मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलवरती काय इफेक्ट होणार आहे आणि मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल टॉपर्सनुसार तुमच्या आज कसं व्हॅरी होणार आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. पहिलं म्हणजे काय, हा जो डेटा आहे मी थोडक्यात तुम्हाला एक्सेल शीटमध्ये जेवढा डेटा स्टुडंटने भरला होता 840 एंट्रीज मला त्यामध्ये मिळाल्या होत्या, त्यावरून मी तुम्हाला थोडक्यात ॲनालिसिस सांगतो की यावर्षी स्कोर कसा लाय करतोय. जवळजवळ जर बघितलं ना मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे सॅच्युरेशन पॉईंट्स मला 2 दिसले. एक पहिला सॅच्युरेशन पॉईंट आहे 50 to 80 मार्क्सच्या दरम्यान, म्हणजेच सॅच्युरेशन पॉईंटमध्ये त्या पॉईंटमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ना ते लाय करत होते. पहिला होता 50 ते 80च्या दरम्यान जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लाय करत होते. दुसरा आहे तो 90 to 110च्या दरम्यान काही विद्यार्थ्यांचे लाय करत होते मार्क्स. म्हणजेच काय 50 to 80 मार्क्समध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स येत आहेत. दुसरं 90 ते 110च्या दरम्यान सुद्धा भरपूर विद्यार्थी आहेत. आणखीन ज्या विद्यार्थ्यांचे 140+ मार्क्स होते ना ते खूप कमी होते, जे मला एक्सेल शीटमध्ये दिसले. आता यावरून एक ॲनालिसिस काय दिसतंय, एक तर यावर्षी कमी मार्क्सवर जास्त पर्सेंटाईल मिळण्याचे चान्सेस आहेत. फक्त प्रॉब्लेम काय येऊ शकतो, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर जो 60हून जर कमी आहे, म्हणजे 60पेक्षा जर कमी स्कोर असेल ना तर थोडं प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट असतं. आता या जे ॲनालिसिसवरून मला 1-2 गोष्टी ऑब्झर्व करता आल्या. एक म्हणजे काय, यावर्षी भरपूर मुलांचा स्कोर कमी आहे. दुसरं, गेल्या वर्षीचे डेटा मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल व्हिडिओमध्ये लागू होणार नाहीत. गेल्या वर्षी होत होतं की 150+, 160ला 99+ पर्सेंटाईल मिळत होतं. यावर्षी तसं होणार नाही आहे, कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं. आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, भलेही तुमचे मार्क्स आता समजले तर अजून पर्सेंटाईल येणं बाकी आहे आणि अपेक्षा आहे की यावर्षी पर्सेंटाईल खूप चांगलं येणार आहे. एकतर ह्या ज्या गोष्टी होतात ना या फक्त मला एक्सेल शीटवरून समजल्या की विद्यार्थ्यांचा स्कोर खूप कमी आला आहे. आणि असं नाही की तुमचा स्कोर कमी आला आहे, यावर्षी कमी स्कोरवर नक्की चांगलं पर्सेंटाईल येईल. आता दुसरी गोष्ट एक तुम्हाला शेअर करायची आहे. एक तर काही विद्यार्थ्यांनी काय केलं आहे की एका पालकांचा मला कॉल आला होता की त्यांचं असं म्हणणं होतं की एका कॉलेजला त्यांनी व्हिजिट केलं. कॉलेजवाल्यांनी सांगितलं की आता आमच्याकडे प्रोव्हिजनल ॲडमिशन करून ठेवा आणि प्रोव्हिजनल ॲडमिशन ते कोर ब्रँचला देत होते. मग त्यांचं असं म्हणणं होतं की यावर्षी CSITचा कट ऑफ जास्त जाणार आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचे मार्क्स कमी आहेत मग फक्त कोर ब्रँचला ॲडमिशन करून ठेवा आणि पुढच्या वर्षी म्हणजे सेकंड इयरला आमच्याकडे ब्रँच चेंजचा ऑप्शन असतो, मग आम्ही तुम्हाला ब्रँच करून चेंज करून तुम्हाला CS देऊ. त्या पालकांनी ज्यावेळी मला कॉल केला त्यांचं काय म्हणणं होतं की आम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन करून घ्यावं की नाही. एक सांगतो, या गोष्टींपासून थोडं सावध राहा. लक्षात ठेवा, जो सेकंड इयरला ब्रँच चेंजचा ऑप्शन असतो ना त्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. तुम्ही विचार करा, ज्यावेळी तुम्ही आता कोर ब्रँचमध्ये ॲडमिशन घेतलं आणि बायचान्स जर पुढच्या वर्षी ज्यावेळी ब्रँच चेंज करायचा ऑप्शन अवेलेबल असतो त्यावेळी त्या ब्रँचमध्ये व्हॅकन्सीज नसेल, ठीक आहे, किंवा त्या ब्रँचमध्ये तुमच्यापेक्षा जास्त विद्यार्थी टॉपर्स CGPAचे असतील, मग तुम्हाला ते ब्रँच चेंज होण्याचा ऑप्शन्स मिळणारच आहे ना. त्यामुळे या ज्या भूलथापा असतात त्यांच्यापासून सावध राहा. कॉलेज सांगत असेल की प्रोव्हिजनल ॲडमिशन करून ठेवा, प्रोव्हिजनल ॲडमिशन कोणत्या ब्रँचमध्ये देत आहेत, फीज किती घेत आहेत, परत जर तुम्ही ॲडमिशन तिथं कॅन्सल करणार असाल तर तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित परत मिळणार आहेत की नाही, या गोष्टींची नीट चौकशी करा. की डायरेक्ट सेकंड इयरला तुमची ब्रँच चेंज करून देतो आणि मग कोरमधून तुम्हाला टेक ब्रँचेस CSITमध्ये देतो, या गोष्टींना प्लीज बळी पडू नका. हे खूप गोष्ट गरजेची आहे आणि मला तुमच्यासोबत शेअर करावी वाटली, कारण का ही जी पुढचे 2 महिने आहेत ना याच्यासोबत तुमच्याकडे खूप एक्सपिरियन्सेस येणार आहेत की काही गोष्टी असणार आहेत त्या नवीन असणार आहेत, स्क्रुटिनी सेंटर्स वगैरे. मग प्रत्येक पावलावरती तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जर वाटत असेल काही गोष्टी तुमच्या म्हणजे जर काही मोठे डिसिजन्स घेणार असाल प्रोव्हिजनल ॲडमिशन्स वगैरे, प्लीज कोणत्या तरी ज्या काउन्सिलर्सची तुम्ही बोलताय त्यांच्याकडून व्यवस्थित गायडन्स घ्या. ही एक गोष्ट होती. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती, म्हणजे काय तर एक्झामची तुमची शिफ्ट आहे आणि तुमचे टॉपर्स किती आहेत. एक गोष्ट राहिली, ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय, नक्की एनरोल करा. पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जी आहे ती आमची 2 दिवसापासून रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले आहेत. एक बेस्ट पर्सनल काउन्सिलिंग बॅच आम्ही स्टार्ट केली आहे. यामध्ये तुम्हाला काय थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आमच्याकडून तुम्हाला काय गोष्टी मिळतात. एक म्हणजे काय तर 24/7 डाऊट सपोर्ट मिळतो. आता पुढचे 2 ते 2.5 महिने प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट येणार आहे. कॉलेज कोणतं निवडायचं, ब्रँच कोणती निवडायची, फॉर्म कसे भरायचे, प्रत्येक स्टेपला जर डाऊट
डाऊट असेल तर डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून 1-to-1 इंटरॅक्शन करू शकता. दुसरं, पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. ज्यावेळी तुमचं आता पर्सेंटाईल येईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज कुठे हवं आहे त्यानुसार एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून आम्ही तुम्हाला देतो. थर्ड असणार आहे ती म्हणजे काय, जशा आता CET सेलच्या स्टेजेस येतात, उदाहरणार्थ आता कॅप ॲडमिशनचं येतं, त्यानंतर रजिस्ट्रेशन येतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येतं, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्या झूम मिटिंगद्वारे मीटिंग्स घेऊन आम्ही तुम्हाला गायडन्स देत असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटची स्टेज स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट. या ज्या सीट्स असतात ना, याच्यामध्ये कमी पर्सेंटाईलवरती तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं, मग त्याबद्दल तुम्हाला गायडन्स मिळतो. आणि शेवटचं आहे ते म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स. कारण का आमची जी काउन्सिलिंग असते ती फक्त आणि फक्त काय तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत नाही आहे. ज्यावेळी तुम्ही फर्स्ट इयरला जाता त्यावेळी फर्स्ट इयरला आम्ही तुमचे सेशन्स घेतो, सेमिनार्स घेतो आणि तुम्हाला गाईड केलं जातो की कोडिंग कसं करायचं आहे, CGPA कसा मेंटेन करायचं आहे, फर्स्ट इयरपासून डेव्हलपमेंट या गोष्टी कशा एक्सप्लोर करायची याबद्दल. त्यामुळे पर्सनल काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन्स आहेत ते स्टार्ट आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पर्सनल काउन्सिलिंग बॅचची लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. तुमच्या पर्सेंटाईलला एक बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. एक सांगतो की ही बाकीचे काउन्सिलर्स वगैरे काय सांगतात त्यांच्याकडे माझं दुर्लक्ष नाही की तुम्हाला कमी मार्क्सवर सुद्धा टॉप कॉलेजेस वगैरे देऊ. इतकं नक्की सांगतो की तुमच्या पर्सेंटाईलला बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी मात्र आमची असेल. त्यामुळे नक्की एनरोल करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. आता येतो की शिफ्ट वाईज टॉपर्स जे मला त्या एक्सेल शीटवरून फाइंड झाले ते कोणकोणते आहेत. 2 मे शिफ्ट 1चा जो टॉपर आहे, आणखीन हे जे टॉपर सांगतोय ना हे मला स्टुडंटकडून डेटा मिळालेला आहे. याच्यामध्ये मी माझा काही डेटा ॲड केला नाही, त्यामुळे तुम्हाला वाटले की या शिफ्टचा टॉपर ते इतका होता. आता त्या एक्सेल शीटमध्ये जेवढे टॉपर्स होते ना ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आणि मी विश्वास ठेवतोय ज्या विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरले आहेत त्यांनी व्यवस्थित तो डेटा एंटर केलेला आहे, कारण का तोच डेटा मी तुमच्यासोबत शेअर करतोय त्यांच्यावर विश्वास ठेवून. ठीक आहे. 2 मे शिफ्ट 1 त्याच्यामध्ये टॉपरचा जो आहे 176 मार्क्सचा जो टॉपर आहे, शिफ्ट इझी टू मॉडरेट किंवा मॉडरेट लेवलची होती. त्यानंतर 2 मे शिफ्ट 2 पुन्हा मॉडरेट शिफ्ट होती, टॉपर आहे 170 मार्क्सचा. 3 मे शिफ्ट 1 166 मार्क्सचा टॉपर आहे, शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट आहे. 3rd मे शिफ्ट 2 3rd मे शिफ्टचा जो टॉपर आहे 178 मार्क्सचा आहे, मॉडरेट लेवलची शिफ्ट आहे. 4 मे शिफ्ट 1चा जो टॉपर मला मिळाला आहे 168 मार्क्स आहे. फक्त झालं असं की 4 मे शिफ्टच्या जो एंट्रीज होत्या त्यामध्ये खूप कमी होत्या, भरपूर विद्यार्थ्यांनी ते फीडबॅक आले नव्हते 4 मे शिफ्ट 1चे. त्यानंतर 4 मे शिफ्ट 2ला जो टॉपर आहे तो 159 मार्क्सचा आहे, शिफ्ट डिफिकल्ट लेवलची होती. 9 मे शिफ्ट 1 164 मार्क्सचा टॉपर दिसतोय. त्यानंतर 9 मे शिफ्ट 2 160 मार्क्सचा टॉपर दिसतोय, मोस्टली डिफिकल्ट लेवलचीच शिफ्ट होती. हे झाले 2 ते 9 मे पर्यंतचे टॉपर्स. त्यानंतर 10th मे शिफ्ट 1 10th मे शिफ्ट 1ला 170 मार्क्सचा टॉपर आहे. 10th मे शिफ्टमधले जर रेंज बघाल ना तर भरपूर विद्यार्थ्यांनी फीडबॅक आले होते, काही विद्यार्थ्यांचे 145 130 त्यानंतर 146 वगैरे भरपूर मार्क्स. म्हणजे त्या शिफ्टमध्ये स्पेसिफिकली 10th मे शिफ्ट 1बद्दल सांगायचं आहे की त्या शिफ्टमध्ये जनरली जी विद्यार्थी 120+ भरपूर विद्यार्थ्यांच्या एंट्रीज माझ्या शिफ्टमध्ये आल्या होत्या. त्यानंतर 10th मे शिफ्ट 2मध्ये जो टॉपर आहे तो आहे 171 मार्क्सचा, पुन्हा शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट होती. 11 मे शिफ्ट 1 167 मार्क्सचा टॉपर आहे. त्यानंतर 11 मे शिफ्ट 2 याच्यामध्ये टॉपर आहे 155 मार्क्सचा. त्यानंतर 15th मे शिफ्ट 1 163 मार्क्सचा टॉपर आहे. फक्त एक सांगायचं आहे की 15th मे शिफ्ट 2च्या सुद्धा एंट्रीज किंवा स्टुडंटचे रिस्पॉन्सेस माझ्याकडे कमी आले होते, त्यामुळे याच्यापेक्षा जास्त मार्क्सचा टॉपर कदाचित असू शकेल. जो माझ्या शीटमध्ये जो टॉपर होता तो होता 15th मे शिफ्ट 1ला 163 मार्क्सचा. 15th मे शिफ्ट 2 156 मार्क्सचा टॉपर आहे. त्यानंतर 16th मे शिफ्ट 1चा जो टॉपर आहे तो आहे 157 मार्क्सचा. 16th मे शिफ्ट 2चा जो टॉपर आहे 163 मार्क्सचा. आणि 17th मे शिफ्ट 1चा जो टॉपर आहे 161 मार्क्सचा. आणि 17 मे शिफ्ट 2चा जो टॉपर आहे 153 मार्क्सचा. कारण हे जे टॉपर्स आहेत ना हे विद्यार्थ्यांनी जे फॉर्म्स मला भरले होते त्यावरून मी तुमचा डेटा त्यांच्यासोबत शेअर करतोय. खरं तर त्यांनी त्यावर विश्वास ठेवून मी हा डेटा शेअर करतोय. त्यांनी जो एंट्रीज भरल्या होत्या त्यानुसार मी आजचं सांगतोय. त्यामुळे याच्यापेक्षा टॉपर्स कदाचित जास्त असू शकेल. आता काही विद्यार्थ्यांचे कंप्लीट पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्राचा तरी डेटा माझ्याकडे आलेला नाही आहे. जेवढा डेटा माझ्याकडे आला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आता टॉपर्स समजले. आता यावरची पर्सेंटाईल काय आहे मी पुन्हा एकदा सांगतो. कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं, कुणीही पॅनिक व्हायची गरज नाही आहे किंवा काळजी करून मी आतापासूनच ड्रॉपची तयारी करतोय, करू नका काळजी. चांगलं पर्सेंटाईल नक्की येईल. अप्रॉक्सिमेटली सांगायचं आहे जर तुमचा स्कोर जर 90 to 100 मार्क्स असेल ना तर 91 to 93 पर्सेंटाईलच्या दरम्यान येऊ शकतं. 99+ पर्सेंटाईलसाठी यावर्षी 130 to 135+ स्कोर जर असेल तर 99 पर्सेंटाईलच्या आसपास येऊ शकतं. 95+ पर्सेंटाईलसाठी
तुम्हाला 105 किंवा 115च्या आसपास येऊ शकतं. आणि ज्या विद्यार्थ्यांचं 70 to 80च्या दरम्यान जो स्कोर आहे त्यांचं पर्सेंटाईल 80+ येऊ शकतं असं मला वाटतं. खरं तर ह्या ज्या गोष्टी सांगतोय ना, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल वगैरे, ह्या खूप अनप्रेडिक्टेबल आहेत. गेल्या वर्षी मला अजूनही आठवतं काही विद्यार्थ्यांचे 72 स्कोर होता, पर्सेंटाईल 88 आलं होतं. मग इतकं इन्क्रीज पण होऊ शकतं. आणि काही विद्यार्थ्यांचं 70 मार्क्स असून सुद्धा पर्सेंटाईल 55 आलं होतं. म्हणजे विचार करा, मार्क्स स्कोर होते, शिफ्ट डिफरंट होत्या, परंतु पर्सेंटाईलमध्ये जो गॅप होता 26 पर्सेंटाईलचा गॅप होता. याचाच अर्थ काय, पर्सेंटाईल एक्झॅक्टली प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. पुन्हा एकदा सांगतो, प्रोव्हिजनल ॲडमिशन्सपासून थोडं पूर्ण माहिती घ्या, पालकांना कल्पना द्या आणि मग ॲडमिशन घ्या. ठीक आहे. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.